MST CET 2026 IMP टॉपिक सब्जेक्ट आहे मॅथ्स. तर आज आपण पाहणार आहे मॅथ्स या सब्जेक्टचे IMP टॉपिक. आता तुमचा जर सीईटीचा पेपर पाहायला गेलं तर तो किती मार्काचा आहे? 200 मार्काचा. त्यापैकी मॅथ्स या सब्जेक्टचे मार्क किती असणार आहेत? 100 मार्क्स. टोटल क्वेश्चन मॅथ्सचे किती विचारले जाणार आहेत? 50 आणि टोटल तुम्हाला टॉपिक किती टॉपिकचा स्टडी करायचा आहे? तर 25 टॉपिकचा स्टडी करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला 11वी आणि 12वी असे दोनही टॉपिक्स आहेत. ठीक आहे. तर आता पहा साधारण आता इथं तुमच्या या ठिकाणी तुमच्या समोर जो चार्ट दिसतोय तो 2024च्या शिफ्ट 1 चा आहे. दरवर्षी पेपर पाहिलंय तर साधारण 15 ते 16 पेपर होतात. ऑनलाईन पेपर असतात, शिफ्ट वाईज चालतात, एका दिवसाला 2 पेपर होतात. आता जर तुम्ही 15च्या 15 किंवा 16 जे पेपर काय होतात त्या सर्वांचं जर अनालिसिस पाहिलं तर ते साधारण सेम तुम्हाला दिसेल. त्यापैकी आपण फक्त शिफ्ट 1 पहिला जो पेपर झालेला आहे त्याचं टॉपिक वाईज क्वेश्चन डिस्ट्रीब्युशन आपण या ठिकाणी घेतले. सेम याच पॅटर्नने आपण 2025 म्हणजे लास्ट इयर त्याचा एक शिफ्ट 1 चा जो पेपर आहे त्याचे सुद्धा आपण टॉपिक वाईज काय घेतलेले आहेत? क्वेश्चन डिस्ट्रीब्युशन घेतलेले आहेत. साधारण कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले जातात हे जर तुमच्या एकदा लक्षात आलं तर तुमच्या लक्षात येईल का नक्की सीईटीचे आयएमपी टॉपिक्स कोणते ते 2024 आणि 2025 असे दोनही इयरचे आपण पाहणार आहोत. एका शिफ्टचं जे असतं ते साधारण फार मायनर चेंजेस होतात. बाकी सर्व शिफ्टला म्हणजे जे पेपर येतात ते साधारण याच डिस्ट्रीब्युशननी येतात हे लक्षात ठेवा. आता 2024 जर पाहिलं तर हा जो सिलेबस तुमच्या समोर दिसतोय हा 11वीचा सिलेबस आहे. हा जर सिलेबस तुम्ही पाहताय हा M1 चा आहे 12वीचा. ओके, पार्ट 1 आणि हा जो सिलेबस आहे हा पार्ट 2 चा सिलेबस आहे. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता जर तुम्ही इथं पाहिलं तर शिफ्ट 1 चा जो पेपर आहे 2024 चा पहिला पेपर आहे. 11वीचे जर तुम्ही टॉपिक पाहिले तर साधारण जे 50 प्रश्न विचारले जातात त्यापैकी 11वीच्या एका टॉपिकला एकच प्रश्न दिलेला आहे. ठीक आहे. तेच जर तुम्ही इथं पाहिलं 12वीला जर तुम्ही आलात तर इथे पहा साधारण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या टॉपिकवर 6 प्रश्न विचारले गेलेले आहेत. लक्षात घ्या 6 प्रश्न या टॉपिकच्या वाट्याला आलेले आहेत. जर तुम्ही पाहिलं तर त्याच्या खाली वेक्टर आहे. वेक्टरच्या वाट्याला 7 प्रश्न आलेले आहेत. लाईन अँड प्लेनच्या वाट्याला 4 प्रश्न आलेले आहेत. बाकी जर तुम्ही पाहिलं तर 2 1 1 1 हे प्रश्न तुम्हाला दिसतील. डिप्रिशिएशन पाहायला गेलं तर 3 आहेत. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह 4 आहेत. इंटिग्रेशनवर 4 आहेत आणि डिफरन्शियल इक्वेशनवर 4 आहेत. म्हणजे साधारण जर तुम्ही पाहिलं तर बाकीच्या सगळ्या टॉपिकला 1 1 1 आणि लॉजिकला 2 अशाच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी वेटेज दिसेल. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर 6 7 6 आणि 4 10 आणि 7 17 17 3 20 20 आणि 4 8 28 आणि 4 32 म्हणजे टोटल ठिकाणी पाहायला मिळतील. ओके, आणि टॉपिक मात्र किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 म्हणजे टॉपिक आहेत 7. म्हणजे 7 टॉपिकवर 32 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. म्हणजे साधारण जर पाहायला गेलं तर एक प्रश्न म्हणजे 2% आहेत. 50 प्रश्न विचारले जातात. ओके, म्हणजे 50 पैकी 32 प्रश्न फक्त जर ह्या 7 टॉपिकवर जर येत असतील तर 64% पेपर जो तुमचा निघतो मॅथचा हा फक्त ह्या 7 टॉपिकवर निघतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही लॉजिक ऍड केला तर अजून 4% ऍड होते. म्हणजे 68% किती? 68%. मग ऑन एन एव्हरेज जर तुम्ही पाहिलं तर 70% प्रश्न तुमचा पेपर जो आहे तर तो साधारण ह्या 7 ते 8 टॉपिकवर तुम्हाला आलेला पाहायला मिळेल. आले लक्षात? हे 2024चं वेटेज आहे. आता जर आपण 2025 पाहिलं तर पुन्हा या ठिकाणी जो 11वीचा सिलेबस आहे इथे 12वीचा आहे, मॅथ्स 1 चा आहे. ओके, ठीक आहे. आणि हा मॅथ्स 2 चा सिलेबस. आता 2025 आपण डिस्ट्रीब्युशन पाहूया. पहा 11वीचे जे सर्व टॉपिक आहेत तिथे प्रत्येक टॉपिकला साधारण एक प्रश्न एवढं वेटेज दिलेलं आहे. आता जर इथे पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 5 प्रश्न, इथं पाहिलं गेलं तर 6. ओके, 5 6. लाईन अँड प्लेन पुन्हा 4, डिप्रिशिएशन 4, ऍप्लिकेशन 5, इंटिग्रेशन 4 आणि इथे जर पाहिलं तर डिफरन्शियल इक्वेशन 3. म्हणजे आता जर हे 3 4 आणि हे 7 म्हणजे पुन्हा एकदा 7 तेच टॉपिक आले. आता त्याचे क्वेश्चन पाहूया आपण. 5 6 आणि 4 10 आणि 5 15 15 आणि हे 5 20 20 आणि 4 सॉरी 8 28 28 आणि 3 31 प्रश्न. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर टोटल क्वेश्चन 31. आधी जर पाहिलं तुम्ही 2024 ला तर या 7 टॉपिकवर 32 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील आणि टॉपिक पुन्हा एकदा 7. आता त्याच्यात जर तुम्ही अजून 2 टॉपिक ऍड केले इथं पाहिलं गेलं तर पहा लॉजिकला 2 प्रश्न विचारले गेले आणि प्रोबॅबिलिटीवर 2 प्रश्न विचारले गेले. म्हणजे ह्या 2 टॉपिकला जर मी आता पुन्हा ऍड केलं ओके तर प्रश्न किती ऍड होणार आहे? 4. म्हणजे साधारण 35 प्रश्न आणि टॉपिक किती झालेले? 9. लक्षात? म्हणजे साधारण तुम्ही 2024 ला जरी पाहिलं तरी हेच 7 टॉपिक आणि प्लस 2 म्हणजे 9 टॉपिक तुम्हाला जास्त वेटेजला हाय वेटेजला पाहायला मिळतील. आणि आता सुद्धा तुम्ही पाहताय
तर सेम टॉपिक तुम्हाला पाहायला मिळतील का ज्याला हाय वेटेज दिलं जात आहे. म्हणजे जवळजवळ तुम्ही जर पाहिलं तर 65% ऑन एन एव्हरेज मी तुम्हाला सांगतोय 65% पेपर तुमचा फक्त ह्या 7 टॉपिकवर आहे. त्याच्यात लॉजिक आणि प्रोबॅबिलिटी जर तुम्ही ऍड केला तर साधारण तुम्हाला 70% पेपर फक्त आणि फक्त ह्या 9 टॉपिकवर आलेला पाहायला मिळेल. म्हणजे अभ्यास करताना तुम्हाला या टॉपिकला थोडंसं जास्त महत्त्व द्यायचं आहे. तुम्ही रोज मॅथचा एका टॉपिकचा अभ्यास करताय. हे करत असतानाच तुम्हाला काय करायचंय तर रोज काय करायचं हे 7-8 टॉपिक जे आहेत 9 साधारण आपण धरूया. तर ह्या 7-8-9 म्हणजे साधारण 9 टॉपिक जर पाहिले तर प्रत्येक टॉपिकचे साधारण 5-5 प्रश्न तुम्ही रोज सॉल्व्ह करा. असे जर तुम्ही 20-25 दिवस जर व्यवस्थित प्रॅक्टिस केली रोज, तर मला वाटतं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने स्कोर पाहायला भेटेल. आले लक्षात? तर मॅथचे IMP टॉपिक तुमच्या समोर आहेत. ह्या टॉपिकला जरा थोडंसं जास्त महत्त्व द्या अभ्यास करताना.